सालाबादप्रमाणे यंदाही शहीद नरेश गायकवाड सामाजिक संस्था व चिंचपाडा मित्रमंडळ यांच्यातर्फे अनंत चतुर्थीचे औचित्य साधून अंबरनाथ पश्चिमेकडील कोसगाव येथे खजानीत गणेश विसर्जन करण्यासाठी जाणाऱ्या गणेश भक्तांचा तसेच गणेश मंडळांचा स्वागताचा व सन्मानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाचे आयोजन शहीद नरेश गायकवाड सामाजिक संस्थेचे अध्यक्षा व माजी नगरसेविका सुधा नरेश गायकवाड, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष कबीर गायकवाड व सत्यजित गायकवाड यांनी केले होते। सुमारे 250 पेक्षा जास्त गणेश भक्त व मंडळांचा सन्मान यावेळी करण्यात आला। या प्रसंगी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रदीप नाना पाटील, राष्ट्रवादीचे माजी युवक जिल्हाध्यक्ष सचिन सदाशिव पाटील, माजी नगरसेवक नासिर कुंजाली, पांडुरंग खराडे तसेच वसंत जाधव, साबिरा सलमान, शेहनाज शेख, चिंचपाडा मित्रमंडळाचे अध्यक्ष बुद्धभूषण जाधव, कुणाल अशोक गायकवाड, सिद्धार्थ जाधव, मनोज कांबळे, शोएब शेख, अब्दुल शेख, स्वप्नील गायकवाड, शहाबुद्दीन शेख यांच्यासह अनेक मान्यवर, पत्रकार बंधू, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। गेल्या 10 वर्षापासून आपण हा कार्यक्रम घेतोय। त्या कार्यक्रमाचा मागचा जे हेतू होता आमचा, ही कार्यक्रमाची सुरुवात आम्ही हिंदू मुसलमान एकता अशी दाखवण्याचा प्रयत्न केला होता। त्यावेळेला अंबरनाथची मुस्लिम जमात आणि शहीद नरेश गायकवाड सामाजिक संस्था यांनी मिळून हा कार्यक्रम चालू केला होता आणि ह्या कार्यक्रमाची प्रथा पडलेली आहे, परंपरा झालेली आहे का आपण सालाबादप्रमाणे मग आता तोच मेसेज पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय। हिंदू मुसलमान सगळेजण एकच आहेत हा मेसेज दाखवतो। म्हणून अंबरनाथमध्ये जेवढे गणेश मंडळ आहेत त्यांचा सत्कार आणि सन्मान या ठिकाणी आम्ही करत असतो। आणि फक्त आमची शहीद नरेश गायकवाड सामाजिक संस्था नाही तर चिंचपाडा मित्रमंडळ असू दे किंवा आमचा पक्ष असू दे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि आमचे सगळे मित्रपरिवार, विविध जे काही संघटना आहेत ते आम्हाला या ठिकाणी येऊन मदत करत असतात आणि आमचे सहभागी होत असतात या कार्यक्रमामध्ये। चिंचपाडा सोशल वेलफेअर ऑर्गनायझेशन आहे आणि दरवर्षापासून हे चाललेलं आहे आणि जोपर्यंत अंबरनाथमध्ये गणपती उत्सव होत राहील तोपर्यंत आम्ही शहीद नरेश गायकवाड सामाजिक संस्था गणेश भक्तांचे, गणेश मंडळांचे, त्यांच्या अध्यक्षांचा असंच या ठिकाणी सन्मान, सत्कार आणि सेवा करत राहू। आतापर्यंत किती मंडळांचा सन्मान करण्यात आला? जवळजवळ 70 ते 80 मंडळांचा सत्कार या ठिकाणी झालेला आहे। पण 11-12 वाजेपर्यंत हे सत्कारचा कार्यक्रम चालू असतो। जवळजवळ दरवर्षी 200 ते 300 मंडळांचा सत्कार सन्मान या ठिकाणी होतो। ब्युरो रिपोर्ट, कालांतर न्यूज, अंबरनाथ।